मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात जो पुतळा उभारण्यात येणार आहे त्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये झालं आणि त्याच सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी जाणार होते। मात्र त्याआधीच ते सगळे पोस्टर फाडण्यात आले आणि नेमका हा काय प्रकार घडला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत छत्रपती संभाजीराजे आहेत। दादा, नेमका काय प्रकार घडला हा सगळा? 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रातलं या भूमिपूजन म्हणा किंवा जलपूजन करण्यासाठी आले होते आणि त्याच्यानंतर आज 8 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि एक इतकं साजेल असं स्मारक व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती, मग ते जलपूजन झालं। पण आत्तापर्यंत काही तिथं घडलेलं दिसत नाही आणि कोट्यवधी रुपये खर्च सुद्धा तिथं झालेला आहे आणि म्हणून स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक मोहीम आखली की आपण जाऊन शोधून येऊया, एक शोध मोहीम घेऊया की जेणेकरून काय काम झालं आहे। तो एवढं जलपूजन एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, एवढा कोट्यवधी रुपये कार्यक्रमाला सुद्धा खर्च झाला होता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर 2016ला आणि त्या दृष्टिकोनातून हा आमचा उद्याचा मोहीम आहे। मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे एवढा धसका भाजप प्रामुख्याने आणि सरकारचे बाकीचे पक्षातल्या लोकांचं इतकं घेतलेलं आहे की जे डिजिटल बोर्ड सगळे लागले होते, मग तिथं सगळ्यांचे डिजिटल बोर्ड महाविकास आघाडीचे आहेत, महायुतीचे आहेत, मग आमचे डिजिटल बोर्ड्स लावलेले का काढून घेतले? पण त्याच्या पलीकडं म्हणजे जिथं त्या व्यावसायिकांना जो आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना धमकवलं त्याने की तुम्ही अजिबात हे छापायचं नाही, अजिबात लावायचं नाही। आणि खेरवाडी पोलीस स्टेशन जे आहे बँड्राच्या इथं, तो गुरव म्हणून पी आहे, त्यांनी तर काल त्या व्यावसायिक लोकांची काही चूक आहे त्यांना पकडलं, पोलीस स्टेशन आणलं, मारलं आणि सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का नाही भाजपचं सरकार आहे। म्हणजे एवढी दडपशाही, एवढी हुकुमशाही करायची, म्हणजे हे मुघलशाहीसारखं बघायला लागलं हे भाजप आणि हे काय आम्ही काय खपून घेणार नाही। पण चूक काय आमची आहे, आम्ही एक जसे पर्यटक जातात म्हणजे अरबी समुद्रात आपलं फिरायला जातात त्याच पद्धतीने आम्ही जाणार होतो। आम्ही कुठलेही नियम पद्धतीने जाणार नव्हतो। जिथं अलाउड आहे, जिथं परवानगी आहे तिथंच त्या बोटीतनं आम्ही जाणार होतो। उलटं बोटीची क्षमता 100 आहे, आम्ही सांगितलं आम्ही 100चं बुकिंग करतो पण आम्ही 50 जणच जाणार त्यात। स्पीड बोट्समध्ये आम्ही जे बसणार ते स्पीड बोट्स कुठंपर्यंत जाणार जिथं त्यांना परवानगी आहे, त्याच्यावर पहिले 1 फूट पलीकडे आम्हाला जायचं नाही। आम्ही दुर्बीणमधनं बघू काय काम कसं चालू आहे काय नाही, पण आम्हाला कुठलेही नियम सोडून करायचं नाही। मग आमचा अधिकार आम्ही मांडायचा नाही का? आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं, भाजपचे प्रमुख ते आहेत, म्हणून आम्ही गप्प बसायचं का? त्या पोस्टर्सवर, त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे होता? नाही, शिवस्मारकच शिवाजी महाराजांचे बॅनर्स काढून टाकलेत, फाडले बॅनर्स काढून टाकले, सगळे बॅनर्स काढून टाकले। थोडे बॅनर्स तर लावलेले गाडीत टाकलेले, गाड्यात जप्त केलेले आहेत। म्हणजे हे काय बरोबर नाही ना, हे नाही चालणार महाराष्ट्रात असं। म्हणजे आमचा अधिकार आम्ही मांडण्याचा, आम्हाला घटनेने अधिकार दिलाय, हक्क दिलाय मांडायला बाबासाहेब आंबेडकरांनी। तर एक तर चूक तुमची, तुम्ही जाऊन जलपूजन करता, तुम्ही ते काहीच करत नाही तिथं आणि वर आमच्यावर दडपशाही। आता उद्या तुम्ही जाणार आहात, उद्या जर त्यांनी अडवलं तर नेमकं काय करणार? नाही, माझा त्यांना एवढाच प्रश्न राहील, काय चूक आमची एकदाच सांगा। म्हणजे आम्ही आमचा अधिकार विचारायचा जो अधिकार आहे तो आम्ही नाही मागायचा का? पण आम्ही काय चुकीचं मागायला लागलोय? तिथं जाऊन आम्ही काय मोठं आंदोलन करणार आहात? आंदोलन करणार नाही, प्रतिकात्मक आंदोलन असेल। म्हणजे आम्ही नुसतं सरकारला दाखवून देणार आहे की 2016ला घाई गडबडीने तुमच्याकडे परवानगी नसताना सुद्धा तुम्ही जलपूजन करून टाकलं। पंतप्रधान ज्यावेळी येतात कार्यक्रमाला ते तुमचे 100% परवानगी तुमच्या हातात पाहिजे आणि 100% परवानगी नसल्या तर तुम्ही जलपूजन करू नये। पुढं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती म्हणून तुम्ही तो घाई गडबडीने जलपूजन, मी स्वतः त्या बोटीतनं गेलो आहे नरेंद्र मोदींच्या बरोबर, देवेंद्र फडणवीस होते, उद्धव ठाकरे साहेब सुद्धा तिथं होते। तर मग आज त्यांच्यावर प्रश्न नाही विचारायचा, हे नाही चालणार ना, असं नाही चाललं लोकशाहीत।
हे तरी झालं, तरी महाविकास आघाडी, महायुती आणि आता तिसऱ्या आघाडीची चर्चा राज्यात सध्या रंगती आहे आणि त्यावर शरद पवारांनीच काल सांगलीत बोलताना असं म्हटलंय की ह्या तिसऱ्या आघाडीला मी घाबरलोय, मला झोप येत नाही, अशी खिल्ली त्यांनी तिसऱ्या आघाडीची उडवताना आपल्याला दिसलंय. तुमचं काय आता म्हणणं आहे? पवारसाहेब हे महाराष्ट्राचे, देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा माझ्यावर असे अनेक हास्यपद, अनेक टोमणेसुद्धा पवारसाहेबांनी मला मांडले, म्हणजे पवारसाहेबांनी माझ्याबद्दल बोललेले आहेत. पण मला या प्रसंगी एक आठवण किंवा एक वाक्यरचना आठवते, ती म्हणजे महात्मा गांधींची. महात्मा गांधीजी असं म्हटले होते की पहिल्यांदा तुम्हाला ते दुर्लक्षित करणार, बघा, पहिल्यांदा तुम्हाला ते दुर्लक्षित करणार, पाठोपाठ त्यानंतर ते तुमच्यावर हसणार, त्याच्यानंतर ते तुमच्याशी लढणार आणि नंतर तुम्ही जिंकणार. आता ही महात्मा गांधीजींनीच आम्हाला व्यूहरचना दिलेली, एक वाक्यरचना जी समोर आहे, त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे. पण त्याच्यानंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पण काल भाष्य केलं आहे. 10% आरक्षण वाढवून द्यावं आणि त्यात केंद्रानं लक्ष घालावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे पूर्वीच व्हायला पाहिलं होतं असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणजे आरक्षण देण्याचे अनेक मार्ग आहेत. मी तर पहिल्या म्हणजे 2007 पासून माझा त्यात माझा अभ्यास आहे किंवा माझा लढा आहे. पण जर ते म्हटले असतील 75% वाढवा, तर मग त्यांनी करून घ्या. त्यांनी आज पण का करून घेतलं नाही पवारसाहेबांनी? करून घ्यायला पाहिजे. मग आज म्हणजे एवढ्या टोकापर्यंत आता आपण आलो आहे तरी आपण हे करू शकत नाही. त्यांनी नरेंद्र मोदीजींना सांगावं आणि द्या करून म्हणून सांगा वाढीव आरक्षण. नरेंद्र मोदी त्यांचं ऐकतात असं काय म्हटलं जातं? नाही, इतकं नरेंद्र मोदी देणारच नाहीत, हे मला सुद्धा कल्पना आहे. कारण मी सुद्धा अनेकदा हे विषय पार्लमेंटला मांडलेले आहेत, मग त्यावेळेस दिलं नाही. मग आज कशी देतील मला माहीत नाही. म्हणून आजचा समाज हा अस्वस्थ आहे. मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत, राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. नाही, मला त्याची काही कल्पना नाही. पण का दाखवले, कशासाठी दाखवले मला माहीत नाही. पण दौरा करण्याचा सर्वांना अधिकार आहे, दौरे करू शकतात. पण कुठल्या कारणास्तव दाखवले याची मला काही कल्पना नाही. आता ही मोहीम तुम्ही जी आपली शिवसृष्टीची किंवा आपल्या शिवाजी महाराजांची जी मोहीम आहे ती उद्यापासून तुम्ही सुरू करणार आहात आणि तसेच त्याच पद्धतीने जाणार आहात जर काही झालं मध्ये तर? नाही, हे बघा, हा आवाज काय आजच मी उठवला असता नाही. मी अनेक वर्षापासून मी नेहमी बोलतो, पत्रव्यवहारसुद्धा मी केलेले आहेत. तुम्ही गडकोट किल्ल्यांच्याच बाबतीत काही करत नाही. तुम्ही जलपूजन केले नरेंद्र मोदी. पण नरेंद्र मोदी किरकोळ माणूस नाही ना, देशाचा पंतप्रधान आहे, प्रथम नागरिक आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही भूमिपूजन करता आणि पुढं मुवमेंटच काय नाही, असं नाही चालणार ना. आणि उद्या जर त्यांनी मला अडवायचं म्हटलं तर मी काय बेकायदेशीर करत असलो तर त्यांनी सांगावं, किंवा मी कायदा हातात काय ते घ्यायला लागलोय असं सांगावं. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की संभाजीराजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेले आहे, तुम्ही बेकायदेशीर काय कराल, मी मागे येतो. म्हणजे प्रश्न विचारायचा सुद्धा नाही. आम्ही बोटीतनं जाऊन पाहणी सुद्धा करायची नाही. पण आम्ही म्हणत नाही जिथं ती जागा आहे, म्हणजे जिथं खडक आहे तिथं पण बोट नाही, अजिबात नाही. आम्ही कुठं पण नेणार, जिथं परवानगी आहे तिथं पण. बरं, आम्ही रितसर परवानगी घेतलेल्या आहेत. जेव्हा एक पर्यटक जातो, पण जायचं नाही का? आज मी सांगितलं म्हणून नाही, उद्या सांगितलंच नसतं तर पर्यटक म्हणून गेलो असतो आणि नुसतं व्हिडिओग्राफी केली असते तर मग तुम्हाला काय कळालंच असतं. आज मी सांगून निघालोय म्हणून तुमची अडचण झाली का? त्यांची अडचण का होत असावीच का? अडचण हे त्यांनी केलंच नाही ना शिवस्मारकाचं काय. म्हणजे आज म्हणजे मुंबईसारखे म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि साजेल तसं आज मुंबईत आजही स्मारक नाही आहे. म्हणजे आज तुम्ही वल्लभभाई पटेलांचं स्मारक तुम्हाला पाहायला मिळते, पण शिवाजी महाराजांचं स्मारक नाही आहे. गडकोट किल्ल्यांचं तर जीवन स्मारक तर लांबच, यांनी काही केलेलंच नाही आहे. पण तुम्ही जर निर्णय घेतला, म्हणजे मला आठवते की पूर्वी सुशीलकुमार शिंदे बोलले होते, मग अशोकराव चव्हाणांनी पुढाकार घेतला, तेही काही झालं नाही. मग त्याच्या पाठोपाठ 2014ला
भाजपने त्यांच्या अजेंडात टाकलं मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यात की असंच आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार. 2016 पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जलपूजन केलं आणि त्याच्या पुढं काय 8 वर्ष काहीच नाही. मग कशाला खेळखंडोबा एवढं वर्ष केलं त्याने. तर गडकिल्ल्यांचा तुम्ही विषय काढला तर आपण आत्ता बोलताना आपल्या म्हणजे बोलण्यात आलं की समुद्री जे काही किल्ले आहेत त्याची एक सफरचा तुम्ही प्रस्ताव दिला होता आणि त्या संदर्भात नेमकं काय सांगा. मी अनेकदा म्हणजे प्रस्ताव दिला, अनेकदा सगळ्या देवेंद्र फडणवीसांना बोललो, एकनाथ शिंदेना बोललोय, पूर्वी अशोकराव चव्हाणांना मी बोललो, उद्धव ठाकरेजींना बोललोय की आपलं एकमेव महाराष्ट्र असं आहे की समुद्रातले किल्ले आपल्याला पाहायला मिळतात, बाकी कुठंही जगात तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. तर मी त्यांना सांगितलं होतं या सगळ्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सी फोर्ट टुरिझम हे तुम्ही काय. सी फोर्ट टुरिझम म्हणजे काय की तुम्ही मुंबईतून बोटीतनं जर निघाला तर पहिल्यांदा उंदेरी किल्ला पाहू शकता, मग खांदेरी किल्ला बघू शकता. खांदेरी किल्ल्यावरनं मुरुड जंजिरा जाता येते. मुरुड जंजिरावरनं तुम्ही काशीद बीचला या आणि काशीद बीचवरनं रायगड किल्ला म्हणजे राज्याची राजधानी आणि शिवाजी महाराजांची राजधानीवर काशीद बीचवरनं 40 किलोमीटर आहे. म्हणजे ते करून परत तुम्ही मुंबईत येऊ शकता. किंबहुना त्या पलीकडं तुम्हाला जायचं असेल तर मुरुड जंजिरावरनं विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे सगळं करत तुम्ही परत मुंबईला येऊ शकता. म्हणजे सी फोर्ट सर्किट टुरिझम हे तुम्ही जर केलं तर महाराष्ट्राचं एक वेगळं पर्यटनाचं आपलं मॅपिंग होईल. पण ह्याला अडचण केव्हा असते जर जेटी नसती तर विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, विजयदुर्ग नाही सॉरी मुरुड जंजिरा असेल, सुवर्णदुर्ग असेल, खांदेरी असेल, उंदेरी या सगळ्यांना जेटी आहेत. ज्याला स्पेशल जेटीज लागत होत्या प्रामुख्याने मुरुड जंजिरा आणि सुवर्णदुर्गला ह्याच्या जेटीची परमिशन मी आणून दिलेली आहे. म्हणजे सगळं क्लिअर आहे. का सुरुवात करत नाही तुम्ही ह्याचं प्रश्नाचं उत्तर द्यावं तिने. पुन्हा एकदा प्रस्ताव देऊन बघितलं नाही देतो ना प्रस्ताव मी, द्यायला काहीच अडचण नाही, पण प्रस्तावाची गरज नाही आहे. सरकारने डायरेक्ट सुरुवात करून टाकायला पाहिलं होतं, आत्ता पण करायला केलं नाही. आता हे जर मी प्रश्न विचारलो तर माझ्यावर गुन्हा नोंद करणार का, किंवा मला उद्या तुम्ही काहीतरी बेकायदेशीर काहीतरी विचारताय असं सुद्धा नाही आहे. म्हणजे जो माणूस प्रामाणिक काहीतरी विचारतो त्याच्यावर म्हणजे 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 मुघलशाहीसारखं हुकुमशाहीसारखं आमच्यावर अंगावर यायचं मग त्या पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांकडनं. तर तो जसं काय भाजपचा स्टाफ मेंबर आहे तो खेरवाडी पोलीस स्टेशनचा PI गुरव, त्यांनी तर त्या बिचारांची काहीच होतं. जो व्यवसाय करतात त्या लोकांना बोलवलं, त्याला त्यांची गाडी ताब्यात घेतली, त्याला आत घातलं, मारहाण केली आणि सांगितलं भाजपचं सरकार आहे, तू कसं करतोस हे सगळं. हे काय बरोबर नाही, हे चालणार नाही महाराष्ट्रात अशा गोष्टी. त्यामुळे उद्या तुम्ही जाणार आहात आणि ती सगळी पाहणी करून येणार आहात. नाही मी पाहणी करायला जाणार नाही. आणि का थांबावं त्यांनी मला. मी काहीतरी बेकायदेशीर नियमाच्या बाहेरचं काही करत असलो तर त्यांनी मला अडवायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे राणे छत्रपतीजी संभाजी छत्रपती तुम्ही हे चुकीचं करायला लागलेलं आहे, ह्याच्यातनं काहीतरी सुरक्षेचा प्रश्न येऊ शकतो. सगळ्यांनी हे घालणारच आहेत आपलं लाईफगार्ड, पण पर्यटक जातातच ना त्या समुद्रात, मग आम्ही का जाऊ नये. तर ठीक आहे तुम्ही आम्हाला एक प्रतिकात्मक आंदोलक आम्ही फिरून येतो. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात जो पुतळा उभारण्यात येणार आहे त्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये झालं आणि त्याच सगळ्या कामाची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे त्या ठिकाणी जाणार होते. मात्र त्याआधीच ते सगळे पोस्टर फाडण्यात आले आणि नेमका हा काय प्रकार घडला हे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत छत्रपती संभाजीराजे आहेत. दादा नेमका काय प्रकार घडला हा सगळा. 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रातलं या भूमिपूजन म्हणा किंवा जलपूजन करण्यासाठी आले होते. आणि त्याच्यानंतर आज 8 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि एक इतकं साजेल असं स्मारक व्हावं अशी सगळ्यांची इच्छा होती. मग ते जलपूजन झालं, पण आत्तापर्यंत काही तिथं घडलेलं दिसत नाही. अनेक कोट्यावधी रुपये खर्च सुद्धा तिथं झालेला आहे. आणि म्हणून स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही एक मोहीम आखली की आपण जाऊन शोधून येऊया, एक शोध मोहीम घेऊया की जेणेकरून काय काम झालं आहे. तो एवढं जलपूजन एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, एवढा कोट्यावधी रुपये कार्यक्रमाला सुद्धा खर्च झाला होता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर 2016ला.
आणि त्या दृष्टिकोनातून हा आमचा उद्याचा मोहीम आहे. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे एवढा धसका भाजप प्रामुख्याने आणि सरकारचे बाकीचे पक्षातल्या लोकांचं इतकं घेतलेलं आहे की जे डिजिटल बोर्ड सगळे लागले होते, मग तिथं सगळ्यांचे डिजिटल बोर्ड महाविकास आघाडीचे आहेत, महायुतीचे आहेत, मग आमचे डिजिटल बोर्ड्स लावलेले का काढून घेतले? पण त्याच्या पलीकडं म्हणजे जिथं त्या व्यावसायिकांना जो आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना धमकवलं त्याने की तुम्ही अजिबात हे छापायचं नाही, अजिबात लावायचं नाही. आणि खेरवाडी पोलीस स्टेशन जे आहे बॅनराच्या इथं, तो गुरव म्हणून पी आहे, त्यांनी तर काल त्या व्यावसायिक लोकांची त्यांची काही चूक आहे, त्यांना पकडलं, पोलीस स्टेशन आणलं, मारलं आणि सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का नाही भाजपचं सरकार आहे. म्हणजे एवढी दडपशाही, एवढी हुकुमशाही करायची, म्हणजे हे मुघलशाहीसारखं बघायला लागलं हे भाजप. आणि हे काय आम्ही काय खपून घेणार नाही. पण चूक काय आमची आहे, आम्ही एक जसे पर्यटक जातात म्हणजे अरबी समुद्रात आपलं फिरायला जातात त्याच पद्धतीने आम्ही जाणार होतो. आम्ही कुठलेही नियम बाह्य पद्धतीने जाणार नव्हतो. जिथं अलाउड आहे, जिथं परवानगी आहे तिथंच त्या बोटीतनं आम्ही जाणार होतो. उलटं बोटीची क्षमता 100 आहे, आम्ही सांगितलं आम्ही 100चं बुकिंग करतो, पण आम्ही 50 जणच जाणार त्यात. स्पीड बोट्समध्ये आम्ही जे बसणार ते स्पीड बोट्स कुठंपर्यंत जाणार जिथं त्यांना परवानगी आहे, त्याच्यावर पहिले 1 फूट पलीकडे आम्हाला जायचं नाही. आम्ही दुर्बीणमधनं बघू काय काम कसं चालू आहे काय नाही, पण आम्हाला कुठलेही नियम सोडून करायचं नाही. मग आमचा अधिकार आम्ही मांडायचा नाही का? आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं, भाजपचे प्रमुख ते आहेत, म्हणून आम्ही गप्प बसायचं का? त्या पोस्टर्सवर, त्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे होता? नाही, शिवस्मारकच शिवाजी महाराजांचे बॅनर्स काढून टाकलेत, फाडले बॅनर्स काढून टाकले, सगळे बॅनर्स काढून टाकले. थोडे बॅनर्स तर लावलेले गाडीत टाकलेले, गाड्यात जप्त केलेले आहेत. म्हणजे हे काय बरोबर नाही ना, हे नाही चालणार महाराष्ट्रात असं. म्हणजे आमचा अधिकार आम्ही मांडण्याचा, आम्हाला घटनेने अधिकार दिलाय, हक्क दिलाय मांडायला बाबासाहेब आंबेडकरांनी. तर एक तर चूक तुमची, तुम्ही जाऊन जलपूजन करता, तुम्ही ते काहीच करत नाही तिथं, आणि वर आमच्यावर दडपशाही. आता उद्या तुम्ही जाणार आहात, उद्या जर त्यांनी अडवलं तर नेमकं काय करणार? नाही, माझा त्यांना एवढाच प्रश्न राहील, काय चूक आमची एकदाच सांगा. म्हणजे आम्ही आमचा अधिकार विचारायचा जो अधिकार आहे तो आम्ही नाही मागायचा का? पण आम्ही काय चुकीचं मागायला लागलोय? तिथं जाऊन आम्ही काय मोठं आंदोलन करणार आहात? आंदोलन करणार नाही, प्रतिकात्मक आंदोलन असेल. म्हणजे आम्ही नुसतं सरकारला दाखवून देणार आहे की 2016ला घाई गडबडीने तुमच्याकडे परवानगी नसताना सुद्धा तुम्ही जलपूजन करून टाकलं. पंतप्रधान ज्यावेळी येतात कार्यक्रमाला ते तुमचे 100% परवानगी तुमच्या हातात पाहिजे, आणि 100% परवानगी नसल्या तर तुम्ही जलपूजन करू नये. पुढं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती म्हणून तुम्ही तो घाई गडबडीने जलपूजन, मी स्वतः त्या बोटीतनं गेलो आहे नरेंद्र मोदींच्या बरोबर, देवेंद्र फडणवीस होते, उद्धव ठाकरे साहेब सुद्धा तिथं होते. तर मग आज त्यांच्यावर प्रश्न नाही विचारायचा, हे नाही चालणार ना, असं नाही चाललं लोकशाहीत. हे तरी झालं, तरी महाविकास आघाडी, महायुती आणि आता तिसऱ्या आघाडीची चर्चा राज्यात सध्या रंगती आहे. आणि त्यावर शरद पवारांनीच काल सांगलीत बोलताना असं म्हटलंय की या तिसऱ्या आघाडीला मी घाबरलोय, मला झोप येत नाही, अशी खिल्ली त्यांनी तिसऱ्या आघाडीची उडवताना आपल्याला दिसलंय. तुमचं काय आता म्हणणं आहे? पवारसाहेब हे महाराष्ट्राचे, देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा माझ्यावर असे अनेक हास्यपद, अनेक टोमणेसुद्धा पवारसाहेबांनी मला मांडले, म्हणजे पवारसाहेबांनी माझ्याबद्दल बोललेले आहेत. पण मला या प्रसंगी एक आठवण किंवा एक वाक्यरचना आठवते, ती म्हणजे महात्मा गांधींची. महात्मा गांधीजी असं म्हटले होते की पहिल्यांदा तुम्हाला ते दुर्लक्षित करणार, बघा, पहिल्यांदा तुम्हाला ते दुर्लक्षित करणार, पाठोपाठ त्यानंतर ते तुमच्यावर हसणार, त्याच्यानंतर ते तुमच्याशी लढणार, आणि नंतर तुम्ही जिंकणार. आता ही महात्मा गांधीजींनीच आम्हाला व्यूहरचना दिलेली, एक वाक्यरचना जी समोर आहे त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे.
पण त्याच्यानंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पण काल भाष्य केलं आहे. 10% आरक्षण वाढवून द्यावं आणि त्यात केंद्रानं लक्ष घालावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे पूर्वीच व्हायला पाहिलं होतं असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणजे आरक्षण देण्याचे अनेक मार्ग आहेत. मी तर पहिल्या म्हणजे 2007 पासून माझा त्यात माझा अभ्यास आहे किंवा माझा लढा आहे. पण जर ते म्हटले असतील 75% वाढवा तर मग त्यांनी करून घ्यावं. त्यांनी आज पण का करून घेतलं नाही पवारसाहेबांनी? करून घ्यायला पाहिजे. मग आज म्हणजे एवढ्या टोकापर्यंत आता आपण आलो आहे तरी आपण हे करू शकत नाही. त्यांनी नरेंद्र मोदीजींना सांगावं आणि द्या करून म्हणून सांगा वाढीव आरक्षण. नरेंद्र मोदी त्यांचं ऐकतात असं काय म्हटलं जातं? नाही इतकं नरेंद्र मोदी देणारच नाहीत हे मला सुद्धा कल्पना नाही. कारण मी सुद्धा अनेकदा हे विषय पार्लमेंटला मांडलेले आहेत. मग त्यावेळेस दिलं नाही. मग आज कशी देतील मला माहीत नाही. म्हणून आजचा समाज हा अस्वस्थ आहे. मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. नाही मला त्याची काही कल्पना नाही. पण का दाखवले कशासाठी दाखवले मला माहीत नाही. पण दौरा करण्याचा सर्वांना अधिकार आहे. दौरे करू शकतात. पण कुठल्या कारणास्तव दाखवले याची मला काय कल्पना नाही. मग आता ही मोहीम तुम्ही जी आपली शिवसृष्टीची किंवा आपल्या शिवाजी महाराजांची जी मोहीम आहे ती उद्यापासून तुम्ही सुरू करणार आहात आणि तसेच त्याच पद्धतीने जाणार आहात जर काही झालं मध्ये तर? नाही हे बघा हा आवाज काय आजच मी उठवला असं नाही. मी अनेक वर्षापासून मी नेहमी बोलतो. पत्रव्यवहारसुद्धा मी केलेले आहेत. तुम्ही गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत काही करत नाही. तुम्ही जलपूजन केले नरेंद्र मोदी. पण नरेंद्र मोदी किरकोळ माणूस नाही ना. देशाचा पंतप्रधान आहे. प्रथम नागरिक आहे. त्यांच्या हस्ते तुम्ही भूमिपूजन करता आणि पुढं मुवमेंटच काय नाही. असं नाही चालणार ना. आणि उद्या जर त्यांनी मला अडवायचं म्हटलं तर मी काय बेकायदेशीर करत असलो तर त्यांनी सांगावं किंवा मी कायदा हातात काय ते घ्यायला लागलोय असं सांगावं. म्हणजे पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं की संभाजीराजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे. तुम्ही बेकायदेशीर काय कराल मी मागे येतो. म्हणजे प्रश्न विचारायचा सुद्धा नाही. आम्ही बोटीतनं जाऊन पाहणी सुद्धा करायची नाही. पण आम्ही म्हणत नाही जिथं ती जागा आहे म्हणजे जिथं खडक आहे तिथं पण बोट नाही. अजिबात नाही. आम्ही कुठं पण येणार जिथं परवानगी आहे तिथं पण. बरं आम्ही रितसर परवानगी घेतलेल्या आहेत. जेव्हा एक पर्यटक जातो पण जायचं नाही का? आज मी सांगितलं म्हणून नाही. उद्या सांगितलंच नसतं तर पर्यटक म्हणून गेलो असतो आणि नुसतं व्हिडिओग्राफी केली असते तर मग तुम्हाला काय कळालंच असतं. आज मी सांगून निघालोय म्हणून तुमची अडचण झाली का? त्यांची अडचण का होत असावीच का? अडचण हे त्यांनी केलंच नाही ना शिवस्मारकाचं काय. म्हणजे आज म्हणजे मुंबईसारखे म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि साजेल तसं आज मुंबईत आजही स्मारक नाही आहे. म्हणजे आज तुम्ही वल्लभभाई पटेलांचं स्मारक तुम्हाला पाहायला मिळते पण शिवाजी महाराजांचं स्मारक नाही आहे. गडकोट किल्ल्यांचं तर जीवन स्मारक तर लांबच. ह्यांनी काही केलेलंच नाही आहे. पण तुम्ही जर निर्णय घेतला म्हणजे मला आठवते की पूर्वी सुशीलकुमार शिंदे बोलले होते. मग अशोकराव चव्हाणांनी पुढाकार घेतला तेही काही झालं नाही. मग त्याच्या पाठोपाठ 2014ला भाजपने त्यांच्या अजेंडात टाकलं मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यात की असंच आम्ही शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करणार. 2016ला पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जलपूजन केलं आणि त्याच्या पुढं काय 8 वर्ष काहीच नाही. मग कशाला खेळखंडोबा एवढं वर्ष केलं त्यांनी. गड किल्ल्यांचा तुम्ही विषय काढला तर आपण आत्ता बोलताना आपल्या म्हणजे बोलण्यात आलं की समुद्री जे काही किल्ले आहेत त्याची एक सफरचा तुम्ही प्रस्ताव दिला होता आणि त्या संदर्भात नेमकं काय सांगा? मी अनेकदा म्हणजे प्रस्ताव दिला. अनेकदा सगळ्या देवेंद्र फडणवीसांना बोललो, एकनाथ शिंदेना बोललोय, पूर्वी अशोकराव चव्हाणांना मी बोललो, उद्धव ठाकरेजींना बोललोय की आपलं एकमेव महाराष्ट्र असं आहे की समुद्रातले किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. बाकी कुठंही जगात तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. तर मी त्यांना सांगितलं होतं या सगळ्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही सी फोर्ट टुरिझम हे तुम्ही काय. सी फोर्ट टुरिझम म्हणजे काय की तुम्ही मुंबईतून बोटीतनं जर निघाला तर पहिल्यांदा उंदेरी किल्ला पाहू शकता. मग खांदेरी किल्ला बघू शकता. खांदेरी किल्ल्यावरनं मुरुड जंजिरा जाता येते. मुरुड जंजिरावरनं तुम्ही काशीद बीचला या आणि काशीद बीचवरनं रायगड किल्ला म्हणजे राज्याची राजधानी आणि शिवाजी महाराजांची राजधानीवर काशीद बीचवरनं 40 किलोमीटर आहे.
ते करून परत तुम्ही मुंबईत येऊ शकता. किंबहुना त्या पलीकडं तुम्हाला जायचं असेल तर मुरुड जंजिरावरनं विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे सगळं करत तुम्ही परत मुंबईला येऊ शकता. म्हणजे सी फोर्ट सर्किट टुरिझम हे तुम्ही जर केलं तर महाराष्ट्राचं एक वेगळं पर्यटनाचं आपलं मॅपिंग होईल. पण ह्याला अडचण केव्हा असते जर जेटी नसती तर विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, विजयदुर्ग नाही सॉरी मुरुड जंजिरा असेल, सुवर्णदुर्ग असेल, खांदिरी असेल, उंदिरी, या सगळ्यांना जेटी आहेत. ज्याला जेटी स्पेशल जेटीज लागत होत्या प्रामुख्याने मुरुड जंजिरा आणि सुवर्णदुर्गला, ह्याच्या जेटीची परमिशन मी आणून दिलेली आहे. म्हणजे सगळं क्लिअर आहे. का सुरुवात करत नाही तुम्ही? ह्याचं प्रश्नाचं उत्तर द्यावं तिने. पुन्हा एकदा प्रस्ताव देऊन बघितलं नाही, देतो ना प्रस्ताव मी, द्यायला काहीच अडचण नाही. पण प्रस्तावाची गरज नाही आहे. सरकारने डायरेक्ट सुरुवात करून टाकायला पाहिजे होतं. आत्ता पण करायला पाहिजे, केलं नाही. आता हे जर मी प्रश्न विचारलो तर माझ्यावर गुन्हा नोंद करणार का? किंवा मला उद्या तुम्ही काहीतरी बेकायदेशीर काहीतरी विचारताय, असं सुद्धा नाही आहे. म्हणजे जो माणूस प्रामाणिक काहीतरी विचारतो त्याच्यावर म्हणजे 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 मुघलशाहीसारखं, हुकुमशाहीसारखं आमच्यावर अंगावर यायचं. मग ते पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांकडनं तर तो जसं काय भाजपचा स्टाफ मेंबर आहे तो खेरवाडी पोलीस स्टेशनचा PI गुरव, त्यांनी तर त्या व्यावसायिक त्या बिचारांची काहीच होतं. जो व्यवसाय करतात त्या लोकांना बोलवलं, त्याला त्यांची गाडी ताब्यात घेतली, त्याला आत घातलं, मारहाण केली आणि सांगितलं भाजपचं सरकार आहे, तू कसं करतोस हे सगळं? हे काय बरोबर नाही, हे चालणार नाही महाराष्ट्रात अशा गोष्टी. त्यामुळे उद्या तुम्ही जाणार आहात आणि ती सगळी पाहणी करून येणार आहात? नाही, मी पाहणी करायला जाणार नाही. आणि का थांबावं त्यांनी मला? मी काहीतरी बेकायदेशीर नियमाच्या बाहेरचं काही करत असलो तर त्यांनी मला अडवायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे, राणे छत्रपतीजी, संभाजी छत्रपती, तुम्ही हे चुकीचं करायला लागलेलं आहे, ह्याच्यातनं काहीतरी सुरक्षेचा प्रश्न येऊ शकतो. सगळ्यांनी हे घालणारच आहेत आपलं लाईफगार्ड. पण पर्यटक जातातच ना त्या समुद्रात, मग आम्ही का जाऊ नये? पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला एक प्रतिकात्मक आंदोलक हे असं समजू नका, एक पर्यटक म्हणून आम्हाला जाऊन दे. आम्ही फिरून येतो ना. आम्ही 1 फूट तिकडे जात नाही जिथं परवानगी नाही तिथं. आता ह्याचं उत्तर कमिशनर देऊन देत, गृह खातं देऊन देत, मुख्यमंत्री देऊन देत, प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा देऊन देत. किती काही झालं तरी आम्ही बेकायदेशीररित्या या सगळ्या पुतळ्याची पाहणी करायला जात नाही आहोत, पण 8 वर्षात नेमकं काम कोणतं झालं हे पाहायला जाणार आहोत. त्यामुळे आम्हाला अडवण्यात काहीही अर्थ नाही, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलंय. कॅमेरामन शिवानी पांढरेसह कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. काहीही अर्थ नाही. कॅमेरामन शिवानी पांढरेसह कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.